हॅलो, कोण बोलतोयस तू आणि कुठून बोलतोय? तुझा माझा संबंध काय? मग नीच माणसा, हे असं घाण बोलताना लाज नाही वाटत का तुला? तिचा आवाज आता चांगलाच तापला होता. कानशिलं लाल झालेली. भीती आणि संतापाने ती थरथरत होती. तसं तिला हे नवं उरलं नव्हतं, पण आज तिचा त्वेष पाहता नक्कीच काहीतरी भयंकर ऐकलं होतं तिनं. ती म्हणजे सुमा. एक 30-32 वर्षाची, नाकीडोळे सुंदर, गव्हाळ वर्णाची विवाहित तरुणी. तिचं सुंदर आणि तरुण असणं आता मात्र तिला नकोसं झालं होतं. श्रीधरसोबत तिचं लग्न होऊन आता चांगली 8 ते 10 वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांच्या पदरी मूल नव्हतं दिलं देवाने. सगळे डॉक्टर झाले, वैद्य झाले, अगदी उपास-तापास ते नवस-सायास सगळं करून झालं होतं, पण कशाने काहीच फायदा झाला नव्हता. सासूने सगळा दोष सुमावर ठेवून तिला रोज बोल लावायला सुरुवात केलेली, पण या उलट श्रीधर मात्र तिला काहीच बोलायचे नाही. श्रीधर एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. सुमापेक्षा 7 ते 8 वर्षांनी मोठा, पण दोघेही एकमेकांना शोभतील असेच. दिसायला उमदे आणि सुशिक्षितही. त्यात पुन्हा दोघांचा स्वभावही इतका मनमिळाऊ की शेजार-पाजारीही त्यांना कुत्सित नजरेने कधीच पाहत नसत. हळूहळू शेजारच्या मुलांसाठी श्रीधरचा श्रीमामा झाला आणि सुमा आपसुकच मामी झाली. मग सगळेच शेजारी त्यांना मामा आणि मामी बोलू लागले होते. इतकं सगळं असताना त्यांचं अंगण मात्र त्यांच्या वारसाच्या वाटेकडे डोळे लावून थकलं होतं. पण गेले काही दिवस काही विचित्रच घडत होतं. कुठल्या तरी अनोळखी नंबरवरून लँडलाईनवर सुमासाठी कॉल यायला लागले होते. सुरुवातीला ब्लँक कॉल्स असायचे, पण आजकाल मात्र पलीकडून एक तद्दन पुरुषी आवाज अचकट-विचकट आणि अर्वाच्य भाषेत घाण-घाण बोलायला लागला होता. पहिल्यांदा तर सुमा घाबरून फोन ठेवून द्यायची, पण मग जेव्हा असह्य झालं तेव्हा तिने श्रीधरला सांगणं योग्य समजलं. त्यानंतर एकदा श्रीधरने स्वतः फोनवर बोलून समोरच्या व्यक्तीचा खरपूस समाचार घेतला, पण परिणामी हल्ली कॉल्स वाढूच लागले होते. श्रीधरने धीर देऊन तिला समजावले, त्यामुळे आता ती धीराने सगळ्याला सामोरं जाऊ लागली होती. बदनामीच्या भीतीने सुमाने पोलिसात जाणं टाळलं आणि श्रीधरलाही तसं न करण्यास सांगितलं. जिथे एकीकडे श्रीधर त्याच्या प्रत्येक वागण्यातून सुमाविषयीचं प्रेम व्यक्त करत होता, तिथे दुसरीकडे तिची सासू मात्र आता तिच्यावर संशय घेऊ लागली होती. तिला नाही नाही ते बोलू लागली होती. एके दिवशी बाजूच्या गावात आठवडा बाजारात खरेदीसाठी सुमा एकटीच गेली होती. तिथे भाजीपाला खरेदी करत असतानाच तिला गर्दीत कुणीतरी आपला पाठलाग करतंय असं वाटलं. तिने मागे न पाहता आपला वेग वाढविला आणि उरलेली खरेदी पटापट आवरून बाजारातून बाहेर पडत होती की इतक्यात एक हात तिच्या खांद्यावर पडला. त्याच्या खरबरीत स्पर्शावरून तो हात पुरुषाचा होता हे तिला कळलं आणि तिच्या पायापासून एक थंडगार सनक निघून तिच्या डोक्यापर्यंत गेली. पुढच्या क्षणी स्वतःला सावरून तिने फणकाऱ्याने मागे वळून पाहिले आणि हातातली पिशवी टाकून ती त्याच्या कानाखाली लगावणार इतक्यात तो माणूस काहीसं मागे सरकून आपले हात बचावासाठी डोक्यापाशी नेत म्हणाला, "अगं हो 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 वनू, अगं मी आहे, मी प्रशांत." सुमाचा हात तिथे तसाच हवेत थांबला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले. भीती आणि संताप यांची जागा आता आश्चर्यमिश्रित हसूने घेतली होती. त्याच्यावर उगारलेला हात तिने तोंडावर ठेवत ती अजूनच हसायला लागली. तिला हसताना पाहून तोही सावरला आणि मग दोघंही एकमेकांकडे बघून जोरजोरात हसायला लागले. आजूबाजूचे लोक तर त्यांना दोघांनाही वेड लागलंय अशाच नजरेने पाहत होते. त्यांचं हसू आवरून झालं तसं सुमाच्या लक्षात ही बाब आली. ती ओशाळली आणि लगेच हातातून पडलेली पिशवी सावरू लागली. प्रशांतही तिची मदत करायला खाली वाकला आणि पुन्हा दोघे एकमेकांना पाहून हसायला लागले. "चला मॅडम, आता इथेच हसत राहिलो तर लोक वेडे म्हणून हाकलून लावतील दोघांनाही," प्रशांत म्हणाला आणि दोघे तिथून बाहेरच्या दिशेने चालू लागले. त्याने सुमाच्या हातातल्या पिशव्या आग्रहाने स्वतःकडे घेतल्या आणि म्हणाला, "एक काम करूयात, काहीतरी खाऊयात, म्हणजे थोडं निवांत बोलता येईल." त्यावर वनू म्हणाली, "अरे इथे कशाला? घरी चल ना. इतक्या वर्षांनी भेटला आहेस तर घरी चल."
तिकडे निवांत बोलू. मस्त आल्याचा चहा आणि तुझ्या आवडीचे कांदे पोहे करते, शेंगदाणे घालून. तुला आवडतं ना? प्रशांतने काहीसे आढेवेढे घेतले, पण तो तिचं म्हणणं टाळू शकला नाही. त्याने तिला तिथेच बाजूला थांबवलं आणि बाईक आणायला गेला. इतक्यात बाजारातून बाहेर पडणाऱ्या मंदावहिनी सुमाला पाहून हाका मारू लागल्या. पण सुमाचं लक्ष गेलं नाही सगळ्या वर्दळ आणि आवाजामुळे. पुढच्या क्षणी प्रशांत बाईक घेऊन सुमाच्या पुढ्यात येऊन थांबला आणि सुमाला घेऊन निघूनही गेला. त्यांना जाताना पाहून मंदावहिनींचे डोळे चमकले. कपाळावर किंचित आठ्या जमल्या आणि गालात मात्र एक हसू उमटलं. वनू, घर छान आहे की गं. आवरलंही आहेस मस्त. बरं वाटलं बघून. कोण कोण असता ग घरी? शोकेशमधला श्रीधर आणि सुमाचा फोटो पाहून परत ठेवत किचनमध्ये कांदे पोहे बनवून डिशमध्ये भरणाऱ्या सुमाला उद्देशून प्रशांत म्हणाला, आवडलं का? थँक्यू. आणि आता मी वनिता साबळे नाही हो. सुमती चितळी झाले मी लग्नानंतर. बरं, हे घे गरम गरम खाऊन घे. लिंबू पण दिलाय सोबत. कांदे पोह्याच्या डिशेस टेबलावर ठेवत सुमा काहीसं अडखळत म्हणाली. प्रशांतच्या लक्षात ती गोष्ट आली. मग त्याने थोडंसं खोदून विचारल्यावर सुमा बोलती झाली. कांदे पोहे आणि चहा संपेपर्यंत सुमाची सगळी कहाणी प्रशांतने ऐकून घेतली. खिडकीत उभे राहून बाहेर मावळतीला टेकलेला सूर्य पाहत चहाचा शेवटचा घोट घेऊन होताच त्याने बाजूला उभ्या असलेल्या सुमाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत धीर दिला. काही वेळ शांतता पसरली तिथे आणि डोळे पुसत सुमाने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा तिचं लक्ष समोरच्या घरच्या खिडकीत गेलं. मंदावहिनी त्या दोघांना पाहत होत्या आणि सुमाने पाहताच त्या लपल्या. सुमाला ते काहीसं खटकलं, पण तिने दुर्लक्ष केलं आणि खुर्चीत बसत प्रशांतला विचारलं, माझं मेलीचं सोड. तुझं काय चालू आहे सध्या? कॉलेजनंतर आता भेटतो आहेस. लग्न वगैरे केलंस की नाही? काय रे? तंद्रीभंग झाल्यासारखं करून प्रशांत तिच्याकडे वळून म्हणाला, अगं माझं काय? कॉलेज झालं आणि मी पुण्याला गेलो मामाकडे. तिकडे मास्टर्स केलं आणि आता तिथल्याच एका खाजगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. सोबत तिथेच PhD करतोय सध्या. सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही आहे. पण तिथल्याच एका कलिगच्या बहिणीचं लग्न होतं. इथे बाजूच्याच गावात राहतो तो. त्याच्याकडे आलो होतो. उद्या परवाकडे परत जाणार आहे. आता कंटाळा आला म्हणून बाजारात गेलो, तिथे तू दिसलीस. पण नक्की तूच आहेस का कळत नव्हतं म्हणून मागे मागे आलो, तर तू काय मला मारायलाच निघाली होतीस. सगळं ऐकून दोघे पुन्हा हसायला लागले. घड्याळाकडे लक्ष जाताच प्रशांत जायला निघाला. एकमेकांचे नंबर्स घेऊन झाल्यावर प्रशांतने तिचा निरोप घेतला आणि तो निघून गेला. तो गेल्यावर सुमा कामात गुंतली. 15-20 मिनिटांनी दारावरची बेल वाजली. सुमा हात पदराला पुसत पुसत हॉलमध्ये आली आणि तिने दार उघडलं. अगं बाई मंदावहिनी तुम्ही? या या, सुमा म्हणाली आणि पाणी आणायला किचनकडे चालू लागली. अगं काही नाही ग सुमे, जरा टोमॅटो असले तर दे ग 2. तेच विचारायला आले होते. मगाशी गेले होते बाजारात, पण नेमकी टोमॅटोच आणायचे विसरले. बघ कसे काय ते. आता ये जेमतेम दार ढकलून सुमाच्या मागे मागे किचनकडे जाताना मंदावहिनी म्हणाल्या, अगं बाई हो का? मी पण आत्ताच आले जाऊन बाजारात. आधी म्हणाल्या असत्या तर सोबत नसतो का गेलो आपण? सुमा बाजारातून आणलेली टोमॅटोची पिशवी मंदावहिनींच्या पुढ्यात आणत म्हणाली, अय्या हो का? तरीच मी मनात करते ही नक्की सुमाच आहे. पण गाडी ओळखीची नाही दिसली ना. श्रीभाऊंची गाडी मी ओळखते. मंदावहिनींच्या चेहऱ्यावर चोराची चोरी पकडल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. अहो तो प्रशांत माझा मित्र पुण्याला असतो हल्ली. बाजारात भेटला अचानक, त्याच्याच बाईकवर आले घरी. सुमाने सांगितलं.
पण तिला वहिनींची नजर खटकली. मग टोमॅटो घेऊन मंदा वहिनी निघून गेली. काही दिवसांनी मात्र शेजारी पाजारी थोडे वेगळेच वागतायत असं सुमाच्या लक्षात आलं. पण ती मात्र आधीसारखीच वागत होती सगळ्यांशी. पण काही दिवसांनी मात्र घरच्या फोनवर ब्लँक कॉल्स सुरू झाले. अंगणात खेळायला येणारी शेजारची लहान मुलं हल्ली बोलवूनही येईनाशी झाली. सासू हल्ली रोज भांडण करायला लागली होती. काल परवा तर प्रशांतचं नाव घेऊन ती सुमाला बोलू लागली असताना श्रीधर घरी आला. त्याच्या कानावर ते पडताच त्याने आईला खडसावलं. पण सुमाशी न बोलता तो आत निघून गेला. आधीच सगळं असह्य झालेल्या सुमाला त्या सगळ्या प्रकाराने रडूच आलं. ती तशीच रडवेली होऊन श्रीधरच्या मागे मागे गेली. पण श्रीधरने तिला सांगितलं की त्याला आता या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. सुमा मन मारून किचनमध्ये निघून गेली. रात्री कामं आटोपून सुमा बेडवर आडवी झाली. पण तिला कामाच्या थकव्यापेक्षा झाल्या प्रकाराचा विचार करून डोक्याला शीण जास्त आला होता. तशा स्थितीत ती बराच वेळ तळमळत राहिली आणि शेवटी तिने न राहून बाजूला दुसरीकडे तोंड करून झोपलेल्या श्रीधरच्या दंडावर डोकं ठेवलं. श्रीधरही जागाच होता आणि तोही डाव्या कुशीवर वळला आणि डाव्या हाताची उशी करून सुमाला त्याने जवळ घेतलं. श्रीधर, काही नको बोलूस. मला माहितीये तुला जे म्हणायचं आहे ते. पण एक लक्षात ठेव सुमा, तुझ्यावर माझ्याहून जास्त विश्वास आहे. त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी त्याचा काहीच फरक नाही पडणार. पण गेले काही दिवस येणाऱ्या फोन कॉल्समुळे नाही म्हटलं तरी मी थोडा डिस्टर्ब होतो. आणि त्यात आईने प्रशांतचं नाव घेऊन तुला बोल लावले ते ऐकून माझा संताप झाला. तुझा काही दोष नसताना उगीच तुझ्यावर राग निघायला नको म्हणून मी आत निघून गेलो आणि तुला परत पाठवलं. प्लीज माफ कर मला. यावर सुमाची अवस्था आसू आणि हसू अशी झाली. ती काहीच बोलली नाही. मनोमन श्रीधरसोबत लग्न झाल्याबद्दल देवाचे आभार मानून ती श्रीधरच्या छातीवर डोकं ठेवून पडून राहिली. हळूहळू दोघे त्या शांततेत झोपी गेले. असेच काही दिवस निघून गेले. सुमाच्या नकळतच श्रीधरने आपल्या एका पोलीस मित्राला हाताशी धरून त्या कॉल करून त्रास देणाऱ्याला पकडले. पोलीस बघून त्याची घाबरगुंडीच उडाली आणि 4-5 फटके पडल्यावर तर त्याने पाय धरून माफी मागितली. पुन्हा असं घडणार नाही या वचनावर ताकीद देऊन त्याला सोडून दिलं. त्यामुळे आता सुमाला येणारे ते कॉल बंद झाले. पण तिचे शेजारी पाजारी जाणं मात्र अगदीच कमी झालं. टोमण्यांना कंटाळून स्वतःची देवळात जाण्याची वेळ तिने बदलून घेतली. सासूला श्रीधरने समजावले त्यामुळे तीही तिची कुरबुर आता कमी करू लागली होती. सारं काही पुन्हा सुरळीत चालू झालं होतं. अशातच एके दिवशी सकाळीच एक कार येऊन त्यांच्या दारात थांबली. सुमा अंगणातच काहीतरी करत होती. तिचं लक्ष तिकडं गेलं. त्यातून एक जोडपं बाहेर आलं. तो प्रशांत होता आणि सोबत एक गव्हाळ रंगाची साधारण 5 फुटांच्या आसपासची 27-28 वर्षाची साडीतली एक सुंदर तरुणी. सुमाने पुढे होऊन स्वागत केलं दोघांचं आणि घरात येऊन घेऊन गेली. रविवार असल्याने श्रीधरही घरातच होता. त्यानेही हसून त्या दोघांचं स्वागत केलं. इतकात पाण्याचे ग्लास पुढ्यात देत सुमाने गालात हसत म्हणाली, काय रे छुपा रुस्तम निघालास अगदी आणि आलास तोही असा अचानक, तोही असा. अगं हो, पाणी पितो आधी, तोवर फक्कड आल्याचा चहा टाक. तो घेत सगळं बोलू निवांत. आज मस्त जेवणच करून जाणार आहोत त्यामुळे वेळच वेळ आहे आपल्याकडे. काय श्रीधर, तुम्हाला चालेल ना? प्रशांत पाण्याचा ग्लास हातात धरून बोलत होता. अरे चालेल म्हणजे काय, वाटलंच तर वेगळा बेत पण करू आपण आपलाच. बाकी सगळे किचनमध्ये असताना. श्रीधर हाताने ड्रिंक घेण्याची खूण करून डोळे मिचकावत सगळ्यांकडे बघत बोलला. त्यावर सगळे हसायला लागले. पाण्याचे ग्लास घेऊन सुमा किचनकडे वळली तशी तीही तिच्या पाठोपाठ गेली. सुमाने थांबवलं तरी ती गेलीच सोबत किचनमध्ये. मग इकडे श्रीधर आणि प्रशांतच्या गप्पा सुरू झाल्या.
थोड्या वेळात सुमासोबत ती बाहेर आली, हातात चहाचा ट्रे घेऊन. काय रे प्रशांत, हिला काय जास्त न बोलायची ताकीद देऊन आणलीस की काय इथे? मिश्किल रागाने मोठे डोळे करत विचारताना सुमाने त्याच्या हाती कप दिला. सगळ्यांच्या हातात कप देत ट्रेमधला शेवटचा कप आणि सोबतच्या बिस्किटातलं एक बिस्किट उचलत सुमा स्थिरावली. तसं हसत हसत प्रशांतने बोलणं सुरू केलं. काय गं कविता, अगं आपलंच घर आहे हे, इथे का लाजते? बरं, हिचं नाव कविता, आमच्या कॉलेजला मास्टर्स करते सोशल सायन्समधून. तिथेच ओळख झाली आणि मग तेव्हापासून एकत्र आहोत आम्ही. आता लग्न करायचा निर्णय घेतला आहे आम्ही दोघांनी. साधासा छोटेखानी कार्यक्रम करायचा आहे आणि अगदी जवळचे 5-7 स्नेही आणि मित्र बोलवायचे असं ठरलं आहे. पत्रिका नाही छापल्या म्हणून म्हटलं प्रत्यक्ष जाऊन सगळ्यांना बोलवूयात. अरे वा, अभिनंदन अभिनंदन, सुमा म्हणाली. श्रीधरनेही दोघांचे अभिनंदन केले. मग प्रशांत पुन्हा बोलू लागला. आता नीट ऐका दोघेही. म्हणजे माझं तुमच्याकडे अजून एक काम होतं. तुम्ही समजूतदार आहात म्हणून मी स्पष्टपणे बोलतो आहे. माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या आणि मग काय ते तुमचं मत सांगा. ही कविता, हिचे आईवडील नाहीत. लहानपणापासून ती पुण्यातल्या एका अनाथालयात वाढले. माझंही तसं एक मामा सोडले तर कुणीच नव्हतं. 2 वर्षापूर्वी तेही गेले. त्यामुळे आता मीही तसा अनाथच झालोय. त्यामुळे कदाचित आम्ही जास्त जवळ आलो आणि आता एकमेकांना आयुष्यभर. तर मुद्दा असा की मागे त्यावेळेस मी सुमाला भेटून गेलो तेव्हा मला तुमची कहाणी कळली आणि ती मी कविताला सांगितली. त्यावर तिने जे सांगितलं ते मलाही पटलं. म्हणून आज आम्ही त्यासाठीच आलो आहोत खास करून, असं म्हणताना त्याने कविताकडे पाहिलं. तशी इतका वेळ शांत बसलेली कविता बोलू लागली. म्हणजे तशी आपली ओळख फारशी नाहीच. आज आपण पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटतोय. पण प्रशांतकडून मी बरंच ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल आणि आज भेटून माझीही खात्री पटली की तुम्ही लोक भली माणसं आहात. मी ज्या अनाथालयात वाढली तिथेच आता कामही करते. तिथे अगदी काही महिन्यांपासून ते चांगली 14-15 वर्षाची मुलं आहेत. आम्ही दत्तक देताना फार चौकशी करून खातरजमा करतो आणि मगच दत्तक देण्याबद्दल ठरवतो. तुमची परिस्थिती मला प्रशांतकडून कळले. तर आमचं दोघांचं बोलणं झालं त्यानुसार तुम्हालाही मूल दत्तक घेण्याबाबत विचार करायला हवा असं मला वाटतं. माफ करा, म्हणजे मी एकदम स्पष्ट बोलली. पण मला खरंच वाटतं की तुम्ही याबाबत काहीतरी विचार करावा. सुमा आणि श्रीधर एकमेकांकडे पाहायला लागले. तर काय निर्णय घेतील सुमा आणि श्रीधर, पाहूया पुढील भागात. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि पुढील भागासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.